आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वीचा द स्टोरी ऑफ द टी हा जो लेसन आहे त्या लेसनचे टेक्स्चुअल ग्रामर पाहणार आहोत. सेंटेन्स नंबर 1. टी इज द मोस्ट पॉप्युलर बिवरेज इन द वर्ल्ड. मेक इट वर्बल क्वेश्चन. म्हणजे सूचना आपल्याला या वाक्याचा व्हर्बल क्वेश्चन तयार करा अशी दिलेली आहे. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे येस नो टाइप क्वेश्चन असंही आपण बोलतो की ज्या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो असं आपण देतो त्याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतात. आता यासाठी आपल्याला वाक्यामध्ये व्हर्ब कुठे आहे ते शोधायला लागेल. या ठिकाणी इज हे व्हर्ब आहे आणि आपण जेव्हा इंट्रोगेटिव्ह म्हणजेच क्वेश्चन तयार करतो त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला व्हर्ब आणि नंतर सब्जेक्ट असं घ्यावं लागतं आणि राहिलेलं जे प्रिडिकेट आहे वाक्यातला भाग तो लिहून क्वेश्चन मार्क द्यायला लागतो. मग त्याच प्रकारे आपण इथे वाक्य करणार आहोत. इज टी द मोस्ट पॉप्युलर बिवरेज इन द वर्ल्ड. आता आपल्या वाक्याची रचना कशी झाली. इज म्हणजे व्हर्ब, टी म्हणजे सब्जेक्ट आणि द मोस्ट पॉप्युलर बिवरेज इन द वर्ल्ड म्हणजे प्रिडिकेट. शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायला लागेल. आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. फक्त लक्षात ठेवायचं की सूचना कोणती दिलेली आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं WH क्वेश्चन की व्हर्बल क्वेश्चन. या ठिकाणी आपल्याला व्हर्बल क्वेश्चन बनवायचं आहे म्हणून आपण व्हर्ब पासून सुरुवात केलेली आहे. इट हॅज अ रिफ्रेशिंग एस्ट्रिजंट टेस्ट. पिक आउट ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला ऍडजेक्टिव्ह शोधायचे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय तर विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द म्हणजे विशेषण. आता या ठिकाणी टेस्ट हे नाउन आहे आणि या नाउन बद्दल विशेष माहिती सांगणारे दोन ऍडजेक्टिव्ह म्हणजे रिफ्रेशिंग आणि एस्ट्रिजंट आहेत. रिफ्रेशिंग म्हणजे पुन्हा ताजेतवाने करणारे आणि एस्ट्रिजंट म्हणजे कडक. सेंटेन्स नंबर 3. Leaves are packed and sold to us to make tea. Pick out infinitive. आता या ठिकाणी आपल्याला सूचना काय दिली आहे. या वाक्यातून इन्फिनिटिव्ह शोधून काढा. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप. या ठिकाणी इन्फिनिटिव्ह ज्या वाक्यामध्ये आपण वापरलेलं असतं त्या वाक्यामध्ये जरी आपण सब्जेक्ट व्हर्ब बदलला तरी त्याच्यावरती काहीही परिणाम होत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपला इन्फिनिटिव्ह आहे टू मेक. सेंटेन्स नंबर 4. टी प्लांट्स ग्रो स्लोली. रिराइट इन फ्युचर सेंटेन्स. म्हणजे आपल्याला या वाक्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स वापरायचं आहे. दिलेलं वाक्य जे आहे ते सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे कारण यस हे क्रियापदाला प्रत्यय लावलेला आहे. आपल्याला काय करायचंय सिंपल फ्युचर टेन्स करायचंय. जेव्हा आपण सिंपल फ्युचर टेन्स करतो तेव्हा विल क्रियापद घेतो आणि दिलेल्या क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे विल ग्रो. यावरून आपण जे वाक्य केलेलं आहे ते बरोबर आहे आपल्या लक्षात येतं. सिंपल फ्युचर टेन्स. त्यानंतर सेंटेन्स नंबर 5. टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड एक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. यूज अ कंजंक्शन टू राईट युझिंग बिकॉज. म्हणजे आपल्याला या वाक्यामध्ये बिकॉज वापरून वाक्य तयार करायचे. यासाठी आपल्याला वाक्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. टी प्लांट्स ग्रो स्लोली म्हणजे चहाचे जे रोपटे आहेत ते काय करतात त्यांची हळूवार वाढ होते. अँड एक्वायर रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट आणि या उंचीला ते स्वादिष्ट असा स्वाद मिळवतात. आता आपण उत्तर कसं करायला पाहिजे की टी प्लांट्स जे चहाचे रोपटे आहेत ते हळूवारपणे वाढतात कारण या उंचीला त्यांना विशिष्ट असा छान स्वाद मिळतो. मग वाक्य कसं केलं आपण. टी प्लांट्स ग्रो स्लोली बिकॉज दे एक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. या ठिकाणी आपण काय केलं अँड जे कंजंक्शन आहे ते काढलं आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी आपण बिकॉज वापरलं. थोडासा वाक्यामध्ये बदल करावा लागतो बिकॉज वापरल्यानंतर. सेंटेन्स नंबर 6.
These birds and leaves are called flushes. Add question tag. या ठिकाणी क्वेश्चन टॅग करायचा असेल तर आपण वाक्यामध्ये क्रियापद आहे का ते शोधतो. आर हे क्रियापद आहे. आपलं वाक्य अफर्मेटिव्ह असेल तर आपला क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करतो म्हणून आरंट. आणि या ठिकाणी these birds म्हणजे दे म्हणून आपला क्वेश्चन टॅग झाला आरंट दे. सेंटेन्स नंबर 7. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. Identify the tense. आपल्याला सूचना काय दिली आहे, या वाक्यामध्ये कोणता काळ वापरलेला आहे. आपण काळ वापरताना क्रियापद पाहतो. या ठिकाणी appear हे क्रियापद आहे पण त्याला यस हा प्रत्यय लावलेला आहे. आणि आपण जेव्हा तृतीय पुरुषी करता असेल जर आपल्या दिलेल्या क्रियापदाला यस प्रत्यय लावला असेल तर त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला असतो. हे आपण कन्फर्म सांगू शकतो. सेंटेन्स नंबर 8. We have a very distinct and different tea growing regions in India. Make it exclamatory. आपल्याला दिलेल्या वाक्याचं उद्गारवाचक वाक्य बनवायचं आहे. आता ज्या वाक्यामध्ये अ आलेला आहे त्या वाक्याची उद्गारवाचक वाक्याची व्हॉटने सुरुवात करतो. त्यानंतर आपण त्या वाक्यामध्ये जे विशेषण दिलेलं आहे ते घेतो आणि त्यामध्ये जे व्हेरी काढलेलं आहे ते काढून टाकतो. आता बघा इथे आपण वाक्यामध्ये विशेषण कोणतं आहे, डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स. आता या ठिकाणी आपण काय करणार, व्हॉटनी सुरुवात करणार. व्हॉट अ डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स वी हॅव इन इंडिया एक्सक्लेमेटरी मार्क. सेंटेन्स नंबर 9. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. ऍड क्वेश्चन टॅग. आता विद्यार्थ्यांनो इथे लक्ष देऊ नये का, ज्या वाक्याची सुरुवात लेटसनी सुरुवात होते त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग शॅल वी असाच लिहायला लागतो आणि हा ग्रामरचा रूल आहे. पण जर वाक्यामध्ये फक्त लेट असतं आणि अस दिलेलं नसतं तर मात्र लेट हे क्रियापद आहे म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झालं ते आणि मग त्या ठिकाणी मात्र विल यू असा क्वेश्चन टॅग येतो. हे तुम्ही समजून घ्या. त्यानंतर सेंटेन्स नंबर 10. टी इज द मोस्ट पॉप्युलर बिवरेज इन द वर्ल्ड. चेंज द डिग्री. आपल्याला काय करायचं या ठिकाणी, डिग्री चेंज करायची. आता डिग्रीचे तुम्हाला प्रकार माहिती आहेत. डिग्रीचे प्रकार 3 आहेत. या ठिकाणी दिलेली जी डिग्री आहे ती आहे सुपरलेटिव्ह डिग्री. ते कशावरनं कळालं, मोस्ट वापरले म्हणून ती सुपरलेटिव्ह डिग्री झाली. आता याचा अर्थ काय होतो, टी इज द मोस्ट पॉप्युलर बिवरेज इन द वर्ल्ड म्हणजे चहा हा जगातील सर्वात लोकप्रिय पेय आहे. आता आपल्याला सुरुवातीला आपण कंपॅरेटिव्ह डिग्री करू की ज्यामध्ये तुलना केलेली असते. आपण नंतर पॉझिटिव्ह डिग्री करू. टी इज मोर, इथे मोस्ट घेतलं म्हणून आपण कंपॅरेटिव्ह मध्ये मोर घेतलं. टी इज मोर पॉप्युलर दॅन एनी अदर बिवरेज इन द वर्ल्ड. विद्यार्थ्यांनो जेव्हा तुम्ही डिग्री चेंज करता तेव्हा त्या वाक्याचा अर्थ बदलणार नाही पाहिजे. आपलं कंपॅरेटिव्ह जे वाक्य आहे त्याचा अर्थ असा होतो की चहा हे जगातील इतर कोणत्याही पेयापेक्षा जास्त लोकप्रिय आहे. त्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. त्याही वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे. नो अदर बिवरेज इन द वर्ल्ड इज ॲज पॉप्युलर ॲज टी म्हणजे जगातील इतर कोणतेही पेय चहा इतके लोकप्रिय नाही. सेंटेन्स नंबर 11. मोस्ट पीपल अग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. चेंज इट इन टू क्वेश्चन. आता मात्र आपल्याला तेच हा सुरुवातीला जो पहिला प्रश्न बघितला तसाच आहे. इथे आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. बघा या ठिकाणी जर आपल्याला वाक्यामध्येच क्रियापद दिलं नसेल तर जे मेन व्हर्ब आहे त्या मेन व्हर्बला कुठला काळ वापरला ते पाहायचंय. ऍग्री हे पहिलं क्रियापदाचं रूप आहे म्हणून आपल्याला इथे डू हे व्हर्ब घ्यायचे आणि आपल्याला वाक्य बनवायचंय. डू आपण काय करतो, आधी व्हर्ब यानंतर सब्जेक्ट. मग इथे सब्जेक्ट काय आहे, मोस्ट पीपल. म्हणजे आता इथे कसं आपलं स्ट्रक्चर झालं, डू झालं व्हर्ब, मोस्ट पीपल झाला सब्जेक्ट, ऍग्री झाला मेन वर्ब अँड दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक हे प्रिडिकेट म्हणजे वाक्य पूर्ण करण्याकरता वापरलेलं वाक्याचा छोटासा भाग. म्हणजे नंबर 12. तुर्किश ट्रेडर्स began to bargain for tea. Rewrite this sentence in passive voice. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. इथे पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर आपल्याला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट शोधता आलं पाहिजे. तुर्किश ट्रेजर झाला सब्जेक्ट. त्यानंतर
बिगॅन टू बार्गिन हा झाला वर्ब आणि टी हे झालं ऑब्जेक्ट. आता यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायला लागेल. टी बिगॅन टू बी बार्गिन, ईडी लावायला लागेल आपल्याला वर्बला. बिगॅन टू बार्गिन फॉर, आता इथे बी का घेतला आपण प्रत्यय, तर आपण जेव्हा पॅसिव्ह वॉइस करतो तेव्हा टू बीचं क्रियापद आपण घेतो. टी बिगॅन टू बी बार्गिन फॉर बाय तुर्किश ट्रेडर. सेंटेन्स नंबर 13. The Chinese emperor Hu Sung was so taken up with tea. Identify the proper and common nouns in this sentence. आता आपल्याला या ठिकाणी विशेष नाम आणि सामान्य नाम शोधून काढायचे. या ठिकाणी विशेष नाम म्हणजे चायनीज आणि हु चुंग हे विशेष नाम आहेत आणि कॉमन नाउन मध्ये एम्परर म्हणजे राज्यकर्ता, राज्य करणारा आणि टी म्हणजे चहा हे कॉमन नाउन झाले. आता एम्पररचंच नाव हु चुंग असं लिहिलंय म्हणजे तो काय झाला, विशेष नाउन झाला. त्यानंतर सेंटेन्स नंबर 14. मोस्ट पीपल अग्री दॅट टी इज रिफ्रेशिंग ड्रिंक. आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड प्रिडिकेट इन द सेंटेन्स. तुम्हाला सब्जेक्ट आणि प्रिडिकेट शोधून काढा असं सांगितलंय. सब्जेक्ट म्हणजे करता, मग या ठिकाणी मोस्ट पीपल हा सब्जेक्ट झाला आणि क्रियापद आणि क्रियापदाच्या पुढील जो वाक्यातला भाग असतो तो असतो प्रिडिकेट. म्हणून अग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक हा झाला प्रिडिकेट. सेंटेन्स नंबर 15. अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर. कन्वर्ट इनटू पॅसिव्ह वॉइस. आपल्याला हे जे वाक्य आहे ते ऍक्टिव्ह वॉइस आहे आणि त्याचं पॅसिव्ह वॉइस करायचंय. आता आपल्याला सब्जेक्ट आहे सर्वंट, वॉज बॉइलिंग आहे वर्ब, सम वॉटर फॉर द एम्परर हा झाला ऑब्जेक्ट. आता आपल्याला ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायला लागेल. सम वॉटर वॉज बीइंग बॉइल्ड फॉर द एम्परर बाय अ सर्वंट. इकडे लक्ष ठेवा, हे सम वॉटर जे आहे एवढंच ऑब्जेक्ट आहे आणि पुढचं जे आहे फॉर द एम्परर ते वाक्य पूर्ण करण्यासाठी वापरलेलं आहे. म्हणून इथे सम वॉटर वॉज, इथे आयएनजी फॉर्म म्हणजे बॉइलिंग म्हणजे हे जे वाक्य आहे ते पास्ट कंटिन्युअस टेन्स मधलं आहे आणि जेव्हा पास्ट कंटिन्युअस टेन्स असतो, कुठलाही कंटिन्युअस टेन्स असेल तेव्हा बीइंग प्रत्यय घ्यायचा असतो आणि म्हणून इथे आपण वॉजला वॉज घेतलं. बॉइलिंग कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून बीइंग, बॉइलचं तिसरं रूप बॉइल्ड फॉर द एम्परर बाय अ सर्वंट. म्हणजे वाक्य कसं उत्तर कसं झालं आपलं, सम वॉटर वॉज बीइंग बॉइल्ड फॉर द एम्परर बाय अ सर्वंट. सेंटेन्स नंबर 16. When a servant was boiling water, a few leaves blew into it. Identify the clause in the sentence. आता आपल्याला इथे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज शोधायचे. मेन क्लॉज म्हणजे मुख्य क्लॉज उपवाक्य आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे उपवाक्य. मेन क्लॉज म्हणजे मुख्य वाक्य आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे उपवाक्य. आता इथे बघा, मेन क्लॉज मध्ये मेन क्लॉजला स्वतःचा अर्थ असतो, तो दुसऱ्यावरती अर्थपूर्ण होण्यासाठी अवलंबून नसतो. म्हणून आता इथे आपण अ फ्यू लीव्स ब्ल्यू इनटू इट हा झाला मेन क्लॉज आणि वेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग वॉटर या वाक्याला पूर्णपणे अर्थ लागत नाही. वेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग वॉटर पुढचा वाक्याचा अर्थ समजत नाही म्हणून तो झाला सबऑर्डिनेट क्लॉज. त्यानंतर सेंटेन्स नंबर 17. टी सीड्स अँड लीव्स वेअर कॅरीड बॅक होम. आयडेंटिफाय द व्हॉइस अँड टेन्स. या वाक्यामध्ये कुठला चेंज द व्हॉइसचा प्रकार वापरलेला आहे ते पाहायचे आणि टेन्स सांगायचे आपल्याला. जेव्हा क्रियापदाचं तिसरं रूप दिलेलं असेल तेव्हा त्या वाक्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस असतो आणि या ठिकाणी वेअर आहे आणि म्हणून तिथे पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स. सेंटेन्स नंबर 18. What a refreshing drink tea is. Change the following exclamatory sentence into assertive. बघा, आधीचे जे वाक्य होतं ते आपल्याला assertive दिलं होतं आणि त्याचं आपल्याला एक्सक्लेमेटरी करायचं होतं. पण आता इथे दिलेलं assertive वाक्य जे आहे, एक्सक्लेमेटरी वाक्य दिले त्याचं assertive करायचं आपल्याला. उद्गारवाचक वाक्याचं विधानात्मक वाक्य करायचे. आता आपल्याला बघा इथे टी इज अ व्हेरी रिफ्रेशिंग ड्रिंक असं आपलं साधं वाक्य होईल. क्वेश्चन नंबर 19 और सेंटेन्स नंबर 19. द वॉटर इमिजिएटली चेंज्ड कलर.
आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच इन द सेंटेन्स. आता जे वाक्य आपले जे शब्दाच्या 8 जाती आहेत त्यातले कुठले पार्ट्स ऑफ स्पीच इथे वापरलेत प्रत्येक शब्दामध्ये, तर इथे सांगितलेलं आहे. द हे आर्टिकल आहे, वॉटर हे नाउन आहे, इमिजिएटली LY लागलेला आहे म्हणून ते ऍडवर्ब आहे, चेंज्ड हे वर्ब आहे आणि कलर हे नाउन आहे. सेंटेन्स नंबर 20. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट्स और प्रोटीन्स. आता इथे बघा, इथे काय झालंय, आपल्याला काय वापरायचं वाक्यामध्ये, यूज नायदर नॉर. नायदर नॉर आपल्याला वाक्याचा अर्थ नाही बदलायचा. इथे काय करायचं आपल्याला, नायदर नॉर वापरायचे. म्हणजे इथे तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल की आपल्या वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. आपल्याला इथे काय अनदरच्या नायदर कुठे घ्यायचे आपल्याला, या ठिकाणी आपल्याला नायदर घ्यायचंय नोच्या ठिकाणी. आणि ऑरच्या ठिकाणी नॉर घ्यायचे. आता इथे बघा, इट कंटेन्स नायदर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स नॉर प्रोटीन्स असं आपलं वाक्य झालं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी नायदर नॉर मुळे आपल्या वाक्याचा अर्थ बदललेला नाही. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण जवळजवळ 20 वाक्य टेक्स्च्युअल ग्रामर द स्टोरी ऑफ द टी मधले इथे पाहिले आहेत. यानंतर हा पार्ट 1 आहे. यानंतर आणखीन मी 20 वाक्य सेकंड पार्ट मध्ये द स्टोरी ऑफ द टीचे शेवटचे जे 2 पेजेस आहेत त्यावरती देणार आहे. ह्या पहिल्या 2 पेजेसवरती हे 20 वाक्य ग्रामरचे मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. मुलांनो, तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही सजेशन असतील त्या सांगा. तुम्हाला तुमचे लाईक्स, कॉमेंट करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ किंवा चॅनलला आणखीन जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.